पण पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे ठाकरे बंधू कौटुंबिक लग्न सोहळ्यात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। दादरमधील शिवाजी महाराज विद्यालयामध्ये राज ठाकरे यांच्या बहीण जयवंती ठाकरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला। या सोहळ्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती। लग्न सोहळ्यानिमित्त ठाकरे बंधू एकत्र। भाच्याच्या लग्नाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या शेजारी उभे राहिले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब लग्न सोहळ्यामध्ये एकत्र। गेल्या वेळी कौटुंबिक सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट थोडक्यात हुकली होती। उद्धव ठाकरेंची भेट हुकली, मात्र रश्मी ठाकरेंनी स्वतः राज ठाकरेंचं सोहळ्यावेळी स्वागत केलं होतं। लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कोणी एकत्र झालं तर ते कसे बघताय काय बघताय, मला वाटतं असं काही कारणच नाही। आता परवा उद्धवजी पण देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आले होते, त्यावेळेला अशी चर्चा झाली। पवार साहेब आणि दादा पण भेटले का सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, त्याची चर्चा झाली। मला वाटतं राजकारणापलीकडे काही संबंध असतात, काही गोष्टी असतात आणि समोरासमोर आल्यावर बोलावे लागतं।